वाल्मिक कराडची दुसरी पत्नी ज्योती जाधव यांच्या नावे बार्शी तालुक्यात 35 एकर जमीन असल्याचे उघड झाले। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी अटकेमध्ये असलेला आरोपी वाल्मिक कराडची दुसरी पत्नी ज्योती मंगल जाधव हिच्या नावे सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील कोट्यावधी रुपयांची संपत्ती असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी केला आहे। बार्शी तालुक्यातील शेंद्री गावात ज्योती मंगल जाधव हिच्या नावाने 4 जमिनीचे सातबारा असल्याचे ट्विट सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी केले होते। बार्शीतल्या शेंद्री गावामध्ये एकूण 4 शेतजमिनी ज्योती जाधवच्या नावे खरेदी करण्यात आले असून त्यांचे क्षेत्रफळ साधारण 35 एकर इतके आहे, तर अंदाजे मूल्य हे सुमारे 1.5 कोटी रुपये इतके आहे। 2 वर्षाच्या कालावधीमध्ये ह्या 4ही जमिनी खरेदी करण्यात आल्या आहेत। ह्या जमिनीचा मलाही माहिती नव्हतं। जोपर्यंत हे प्रकरण उघडकीस आलं आणि आमच्या ग्रामपंचायतच्या ग्रुपवरती एक डिजिटल उतारा दिसला, तेव्हा समजलं की आपल्या गावात त्यांची जमीन आहे। त्याच्या अगोदर आम्हाला काय माहिती नव्हतं, पण मी सर्वप्रथम एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून ह्या घटनेचा जाहीर निषेध करतो। संतोष देशमुख यांचा ज्या प्रकारे निर्घृण हत्या झाली, त्या घटनेनं अख्खं महाराष्ट्राचं हृदय पिळवटून टाकलं। ज्या प्रकारे त्यांचा हत्या झाली आणि त्यानंतर त्यांचं किडनॅपिंग ही ती, आणि मी एक ओबीसी बांधव आहे, पण मी ह्याच्यामध्ये जातीपातीचं जे राजकारण खेळलं जातं ह्याचा तर अजून डबल जाहीर निषेध करतो। तरी ज्यावेळेस ही देशमुख कुटुंबियांची जी हत्या झाली, त्यानंतर चौकड महाराष्ट्रभर ही बातमी पसरल्यानंतर त्या वाल्मिक कराडच्या पत्नी ज्योती मंगल जाधव आहेत आम्हाला समजलं, आणि आमच्या ग्रामपंचायत ग्रुपवर ज्यावेळेस त्यांचं ही 36 एकराचे ज्यावेळेस उतारे सुटले, त्यानंतर आम्हाला लक्षात आलं की ही वाल्मिक कराडची जमीन इथं आहे। त्याच्यानंतर आम्ही बऱ्याच चौकशी केली, उतारे आत्ताही आमच्याकडे आम्ही काढून घेतलेले आहेत, परंतु ह्याची जमीन कसायला कोण आहे काय आहे बघण्यासाठी आम्ही चौकशी केली असता त्यांचे बंधू ज्योती मंगल जाधव यांचे बंधुराज जाधव सर म्हणून कोणतरी आहेत, ते त्यांच्यामार्फत इथली देखरेख केली जाते, आणि कर्मचारीही तिकडल्या त्यांच्या साईडचे जाती बाबा रेणापूर लातूर ह्या भागातलेच कर्मचारी आणून त्यांनी इथं देखभाल करण्यासाठी ठेवलेले आहेत। याआधी ज्योती मंगल जाधवच्या नावे पुण्यामध्ये 2 ऑफिस स्पेसेस आणि 3 फ्लॅट खरेदी केल्याचं समोर आलेलं आहे। त्यानंतर आता सोलापूर जिल्ह्यातील बार्शीत देखील कोट्यावधी रुपयांची शेतजमीन खरेदी केल्याचे दिसत आहे।